शेख मोहम्मद बाबा यांचा 407वा संदल उरूस संदलचा कार्यक्रम 8 तारखेला आहे. तत्पूर्वी 7 तारखेला कुराण पठण होऊन 8 तारखेला संदल होणार आहे, त्याला आपण चंदन लेप म्हणतो. त्याच दिवशी रात्री 8 वाजता गुजरातचे प्रसिद्ध कव्वाल सिराज चिश्ती यांचा कव्वालीचा म्हणजे भावगीताचा कार्यक्रम होणार आहे. 9 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि प्रवचन होईल. 10 तारखेला उरूस यात्रेचा कार्यक्रम त्या दिवशी होईल आणि 11ला आखाडा वगैरे आहे. बाबांनी जी शिकवण दिली, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भाईचारा, एकता, समता, बंधुत्व ह्या गोष्टीची जी शिकवण दिली त्या शिकवणीनुसार आम्ही शेख मोहम्मद बाबांचे वंशज त्यांच्या शिकवणीप्रमाणे ही वाटचाल करत आहोत. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे आजोबा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख मोहम्मद बाबांना गुरु मानून इनाम जमीन वगैरे दिलेली. त्या ठिकाणीच हा दर्गा वगैरे बाहेरचे पटांगणामध्ये यात्रा ज्याला आपण उरूस वगैरे म्हणतो ती मस्जिद, अशोकखाना वगैरे हे बाहेरच्या प्रेमासेसमध्ये आहे. आणि त्यांनी जे कार्य केले की अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचं, त्यामुळं बाबांचं नाव हे पूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे. बाबांच्या या संदल उरूससाठी लाखो भाविक जगभरातून या दर्ग्यामध्ये येत असतात आणि अतिशय सर्व जाती धर्मातले लोक यामध्ये सहभागी होतात. यामध्ये प्रशासनाच्या वतीनं, पोलीस स्टेशनच्या वतीनं बाबांना मानाची चादर अर्पण केली जाते. त्याचबरोबर गावातील सर्वधर्मीय भाविक भक्त बाबांच्या पगडीवर चादर अर्पण करतात. त्याचबरोबर काही भाविक भक्तांचे नवस असतील, ते नवसाची ते हे करतात, नवस फेडतात आपापल्या पद्धतीने. दिवसभर या दर्गा परिसरामध्ये व्हीलचेअर असते मोठ्या प्रमाणावर सर्व जाती धर्माच्या लोकांचे. अशा पद्धतीने हा 4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी, जनतेने त्याचा लाभ घ्यावा अशी मी शेख मोहम्मद बाबांच्या वंशजांच्या वतीनं ट्रस्टचा प्रमुख म्हणून सर्वांना आवाहन करतो.